जसं मी आता म्हटलं की वेदनारहित शस्त्रक्रिया तर होतेच आणि त्याच्यामध्ये ही अनस्थेसियाचा रोल खूप मोठा असतो. त्याच्यामुळे वेदनारहित शस्त्रक्रिया होऊ शकते, पेशंटला त्रास होणार नाही. पण त्याचं म्हणजे भूल दिल्यानंतर त्याची जी ड्युरेशन असतं किंवा त्याचा कालावधी जो कमी होतो आणि नंतर आपल्याला परत दुखायला लागतं, मग त्या वेदना ही न सहन करणाऱ्या असतात एक एकदा. तर त्यावरती सुद्धा तुमच्याकडून काही ट्रीटमेंट दिली जाते का? हो, बरोबर आहे की ऑपरेशनच्या वेळेला तर वेदना पेशंटला होत नाहीतच, पण ऑपरेशन संपल्यानंतर सुद्धा बरेच आम्ही वेगवेगळ्या प्रकारची औषधं पेशंटला देतो की ज्यामुळे ऑपरेशन नंतरचा कालावधी म्हणजे साधारण पहिले 3-4 दिवस सुद्धा पेशंटला अजिबात वेदना होत नाही. एक म्हणजे मी म्हटलं तसं मणक्यात जे आम्ही इंजेक्शन देतो तर एक प्रकारचं इंजेक्शन असतं ज्याला आम्ही एपिड्युरल म्हणतो. तर त्याच्यात काय असतं, एक अतिशय बारीकशी नळी आपल्या मणक्यातून घातली जाते आणि मग ह्या नळीतून आम्ही ऑपरेशन संपल्यानंतर सुद्धा इंजेक्शन्स देतो. त्यामुळे कॉमनली ज्यांचं नी रिप्लेसमेंट होतं किंवा हिप रिप्लेसमेंट होतं, तर ह्या अशा प्रकारच्या व्यक्तींना ऑपरेशन नंतर चालणं किंवा फिजिओथेरपी ही खूप महत्त्वाची असते. तर बरेच वेळेला दुखतं करत पेशंट्स करत नाहीत. तर म्हणून आम्ही ह्या प्रकारचं हे असं नळी घालून त्यांना औषधं देतो की त्यामुळे त्यांचा पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड सुद्धा पूर्णपणे वेदनारहित होतो. ते व्यवस्थित एक्सरसाइज करू शकतात आणि ऑब्व्हियसली मग ऑपरेशनची सफलता सुद्धा वाढते. त्याचबरोबर पेशंटला आम्ही वेगवेगळ्या प्रकारची इंट्राव्हिनस म्हणजे सलाईन मधून सुद्धा इंजेक्शन्स देतो की ज्याच्याने पेशंटचा पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड सुद्धा हा वेदनारहित पूर्णपणे होऊ शकतो. आता खूप प्रकारची चांगली औषधं आलेली आहेत. म्हणजे पूर्वी जी औषधं होती त्याच्याने पेशंटला जास्त करून नॉशिया व्हायचा, उलट्या व्हायच्या, वेदना गेली पण हा सगळा त्रास झाला असं व्हायचं. पण आताच्या नवीन औषधामुळे ही साईड इफेक्ट्स खूप कमी आहेत आणि त्यामुळे पेशंटचा पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड सुद्धा हा सुखद होऊ शकतो. मग समजा की म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर जे तुम्ही 3-4 दिवसाचा कालावधी सांगितला, मग त्याच्यानंतर पुन्हा दुखायला लागतं की तोपर्यंत रिकवर झालेला असतं? नाही, साधारणपणे काय असतं की पहिलं 72 आवर्समध्ये पेशंटला सगळ्यात जास्त वेदना होतात ऑपरेशन नंतर. तर तेवढा हा 72 आवर्स किंवा थोडा जास्तच हा पूर्णपणे आम्ही त्याची काळजी घेतो की ह्या पिरियडमध्ये पेशंटला पेन होऊ नये. आणि साधारण एक 4-5 दिवसानंतर पेशंटचा एनिवे पेन कमी व्हायला लागतं. त्यामुळे मग त्याच्यानंतर तोंडाने घेतलेल्या औषधं किंवा गोळ्यांनी सुद्धा आपण मॅनेज करू. मग याच्यामध्ये आता बीपी शुगर सारखे पेशंट असतील, त्यांना जेव्हा तुम्ही ऑपरेट करता किंवा त्यांना जेव्हा ही ट्रीटमेंट दिली जाते, त्यांना काही अधिकचा धोका असण्याची काही शक्यता असते? नक्कीच. म्हणजे मी आधी म्हटलं तसं की ज्या पेशंटना अशा प्रकारचे आजार असतात त्यांना मग आम्ही स्पेसिफिक जास्त टेस्ट करून घेतो की समजा पेशंटला एखादा हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा पेशंटला स्टेंट जे आपण म्हणतो जर घातलेला आहे, तर मग अशा पेशंटचा एको केला जातो, त्यांची बरेच वेळा टेस्ट केली जाते. बरेच वेळा रुग्णांना असं वाटतं की एवढी सगळी इन्व्हेस्टिगेशन का लिहून दिली आहेत. तर त्याला एक स्पेसिफिक कारण असतं की जेव्हा तुम्हाला मी आधी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला सेफ अॅनेस्थेसिया देण्याकरता की प्रत्येक जरी अॅनेस्थेसियाची औषधं खूप लिमिटेड असली तरी त्याची किती डोस द्यायचा किंवा कुठलं औषध हे कुठल्या व्यक्तीला द्यायचं हे पेशंटच्या बाकीचे जे आजार आहेत त्याप्रमाणे ठरवलं जातं. त्यामुळे जर एखाद्या पेशंटला काही बाकीचे आजार असतील तर आम्ही त्याचा टेस्ट करून घेतो आणि त्याप्रमाणेच औषध दिलं जातं. ना सध्या अॅनेस्थेसिया आम्ही अगदी 1 तासाच्या नवजात शिशूपासून आम्ही 100 वर्षाच्या वृद्धाला सुद्धा आम्ही सेफ अॅनेस्थेसिया देऊ शकतो. त्याचप्रमाणे समजा एखाद्या पेशंटला काही मानसिक त्रास असतील तर असे पेशंट्स बरेच वेळा कोऑपरेटिव्ह नसतात शस्त्रक्रियेसाठी, तर तेव्हा सुद्धा आम्ही त्या पेशंटना गुंगीचं औषध देऊन किंवा बरेच वेळा वोकल अॅनेस्थेसिया सुद्धा म्हणतो, काही वेळा तर वोकल अॅनेस्थेसिया द्यावं लागतं. पेशंटची थोडीफार समजूत काढून मग त्या पेशंटला आम्ही पूर्ण मग ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्या पेशंटची मग अॅनेस्थेसिया पूर्णपणे देतो. म्हणजे बरेच वेळा वेगवेगळ्या प्रकारचं आम्हाला पेशंट बघून आम्हाला ठरवायला लागतं की काय हे करायचं. बरोबर. मग ह्याच्यामध्ये जसं तुम्ही आता उल्लेख केलात की वयोमर्यादा काही नाहीये, सगळ्यांसाठी सेफ आहे, पण तरी एखादं म्हणजे 70-80 वर्षाचा जर वयोवृद्ध असतील तर त्यांच्यासाठी तेवढंच सेफ आहे का? नक्कीच सेफ आहे. मी फक्त म्हटलं की आम्हाला खबरदारी वेगवेगळ्या प्रकारची घ्यावी लागते कारण वृद्ध माणसांमध्ये जास्त वेगळ्या प्रकारचे आजार दिसतात. बरोबर. म्हणजे समजा आपण पार्किन्सन्स म्हणू किंवा हल्ली अल्झायमर जे खूप वाढलेलं आहे, तर त्यामुळे त्यांना अशा पेशंटचं मग त्या प्रकारची औषधं चालू असतात. तर मग ती औषधं आणि आम्ही जी भूल द्यायला औषधं वापरतो त्याच्यामध्ये काही रिस्क नाही ना किंवा हे सगळं आम्हाला बघायला लागतं. म्हणजे जी एज ग्रुप आहे त्याप्रमाणे कॉमनली पेशंटला असलेले आजार हे वेगळे असतात. बरोबर. तर ते लक्षात घेऊन आम्हाला आमचा अॅनेस्थेसिया प्लॅन करावा लागतो. पण नाहीतर अॅनेस्थेसिया पूर्णपणे सेफ आहे. म्हणजे त्याचं काहीच अॅनेस्थेसियामुळे काही पेशंटला